महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठा दिलासा। 2 लाखापर्यंत सबसिडी, टोल नोंदणी आणि शुल्क माफी। महाराष्ट्र सरकारने नवीन ईव्ही धोरण 2025 जाहीर केले आहे। त्यानुसार इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळणार आहे। ही सवलत प्रामुख्याने ट्रान्सपोर्ट किंवा टॅक्सी सेवांसाठी खरेदी झालेल्या कारवर लागू होईल आणि ही सुविधा जास्तीत जास्त 25,000 कारपर्यंत मर्यादित आहे। वैयक्तिक वापरासाठी खरेदी केलेल्या 10,000 इलेक्ट्रिक कारसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जाईल। त्याचबरोबर इलेक्ट्रिक बस खरेदीसाठीही मोठी सवलत आहे। 1500 बसांवर सरकार 20 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देणार आहे, जी खासगी तसेच सार्वजनिक बस सेवांसाठी लागू होईल। दुचाकी आणि 3 चाकी वाहनांनाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येणार आहे। 1 लाख इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईकवर शासनाची योजना प्रत्येक 25 किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारण्याची आहे। तसेच सरकारी कार्यालय आणि नव्या इमारतींमध्ये अनिवार्य चार्जिंग पॉइंट्स असतील। महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून प्रदूषण कमी करण्यासाठी आणि हरित ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे तज्ञ सांगत आहेत। अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकशिवाय।